श्री स्वामी समर्थ. एका गावामध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता. त्या शेठला एक मुलगी होती. शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तिला जपायचा. आणि असं म्हणतात सुद्धा, मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करतात. मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असेल, ती इच्छा तो ताबडतोब पूर्ण करत असे. तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असो, काहीही हट्ट असू द्या, शेठ मुलीची इच्छा पूर्ण करत असे. मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. इतकं प्रेम करायचा की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची. कोणासोबतही भांडण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, मुलगी ही लढणारी नाही पाहिजे, तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या प्रेमामुळे, अतिलाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली. सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोललं तर त्याला उलट उत्तर करायची. रागाने त्याच्यासोबत बोलत असे. एक लक्षात ठेवा मुलींनो, तुमचे हे राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टपणा तुमचे आई वडील सहन करतात. परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक ते सहन करत नाहीत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आई वडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील. परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल, तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणी सहन करणार नाही. मित्रांनो, ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठला समजावते, हे बघा, तुम्ही मुलीचे अति लाड करू नका. आता ही खूपच हट्टी झाली आहे. सर्वांना उलट उत्तर करत असते. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचे हे अतिलाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता. त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते. परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढाळत राहावे लागते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलींचे संगोपन करणे हे एका संताच्या तपश्चर्येप्रमाणेच आहे. हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते, तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे. माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल. एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्याच्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न झालं. आता ती मुलगी तिच्या सासरी गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली, तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यात तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलला. म्हणाले, पोरी, सांग कशी आहेस? मुलगी म्हणाली, कशी आहे विचारू नका, मी इथे खूपच त्रास सहन करत आहे. वडिलांनी विचारले, पोरी, 8 दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे? मुलगी म्हणाली, हो, मी इथे 1 मिनिटही थांबू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या आणि मला घरी घेऊन चला. मी या नरकात राहू शकत नाही. वडील म्हणाले, अगं, 8 दिवसातच असं काय घडलं? तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणते, सर्व काही व्यर्थ आहे. जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या. जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला. वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता. सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं. पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. आणि आता फक्त 8 दिवसामध्ये तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे. तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला. जर तुम्हाला मला जिवंत पाहायचं असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला. जर तुम्ही उशीर केला तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही. अखेर तो बाप काय करू शकत होता?
अखेर नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी गेला. तिथे गेल्यावर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कोणीही शेठला काहीच विचारलं नाही. मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिराने शेठकडे दुर्लक्ष केले. शेठ विचार करू लागला, 8 दिवसामध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणी बोलायलाही येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो, मुलींच्या गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तवणूक चांगली असली तर त्याच्या आईवडिलांचा खूप मानसन्मान तुमच्या सासरी केला जातो. शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, पोरी काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका, तुम्ही ताबडतोब चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला, मला इथे गुदमरायला होते, मला एक क्षणही इथे राहायचं नाही. तेव्हा शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकिनीला काय विचारायचंय? त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकासमान केलं आहे. वडील म्हणाले, पोरी थांब, मी एकदा विचारून पाहतो. त्यानंतर शेठ सासूबाईजवळ गेला आणि म्हणाला, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो हो मी पाहिलं आहे, मला चष्मा नाही लागलाय, तुम्ही आलात तर यामध्ये काय आश्चर्य आहे? वडिलांनी विचार केला, हे असे का बोलत आहेत? वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे. ही सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलंही काम करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं तर उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको. मित्रांनो, सासूबाईंचं हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी शेठ त्याच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10-15 दिवसामध्ये मी हिला पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला, एक गोष्ट सांग पोरी, हे वातावरण कसं तयार झालं? मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलंत, यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तर ते चांगलं झालं असतं. शेठ म्हणाला, पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत? तुझं सासर कसं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलंत ना, अगदी नरकासमान सासर आहे माझं. माझी सासूबाई चेटकी नाही, माझा सासरा राक्षसासमान आहे. माझा दीर एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नणंद एक नंबरची आगलावी आहे, तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली. वडील म्हणाली, पोरी तुझा नवरा कसा आहे? मुलगी म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे, सासर राक्षस आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, पोरी तुझे शेजारी कसे आहेत? तेव्हा मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. वडिलांनी विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात? सासरची लोक सोडा, शेजारची लोकसुद्धा चुकीची आहेत. मित्रांनो, मुलीचे वडील थोडे समजूतदार होते. वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही, तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे. नक्की हिनेच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे. मुलगी म्हणाली, बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पोरी, तू सासरी कधीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांचे घर आहे, तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा
आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोनं पाहिलं की नणंदबाई घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसांसाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते, परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई, आता बास झालं. आणि तेच झालं. जेव्हा शेठची मुलगी 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर शेठच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती, परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारी काम सांगायला लागते. तिच्याशी नीट बोलत नसते. तेव्हा शेठची मुलगी म्हणते, वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस? आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायचीस, परंतु आता तुला काय? तेव्हा शेठची सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे तुझं घर आहे, परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस, त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. मुलगी विचार करू लागली. वहिनीचा स्वभाव अचानक बदलला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मानसन्मान कमी होत असतो, परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल, माहेरी फक्त 1-2 दिवसासाठी किंवा कार्यक्रमासाठी जात असेल तर तिच्या मानसन्मानामध्ये भर पडत असते. उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा मानसन्मान कमी होणारच आहे. अचानक वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोकसुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले होते की तुझ्या सासरची लोक तुला न्यायला येत नाहीत का? जे पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची, तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस, भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? आता ती मुलगी कुठेही जायची, लग्नाला जायची, मंदिरात जायची, बाजारात जायची, जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिले आहे का? मुलगी विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरी होते, इकडे येऊन जगणे तर आणखीच कठीण झाले आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का? फक्त लोकांना याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे. मुलगी विचार करू लागली, मी तर एका मोठ्या संकटात सापडले आहे. सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी जात नाही. लोक असं सुद्धा म्हणायचं की त्या मुलीचा स्वभावच तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं आहे. मित्रांनो, एके दिवशी शेठने पाहिलं की त्याची मुलगी उदास बसलेली आहे. तेव्हा शेठ मुलीजवळ गेला आणि विचारलं, पोरी काय झालं? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरकासमान आहे, परंतु मला वाटलं मी माहेरी आनंदाने राहीन, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले इथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो. ज्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठं आहेत? भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकले आहे. यापेक्षा तर चांगलं हे असतं बाबा, मी माझं लग्नच झालं नसतं. तेव्हा मुलीचे बोलणे ऐकल्यावर शेठ म्हणाला, पोरी तू एक काम करशील का? आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत, ते खूप ज्ञानी संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यावर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला तर सासरची सर्व लोक तिच्या मुठीत असतील. मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो, हे अगदी सत्य आहे. मित्रांनो, मुलीची तर इच्छाच होती की सासरी गेल्यावर तिकडची राणी व्हावे, सर्व काही माझ्या हातात यावे, सर्व लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावे. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काहीच नको. वडील म्हणाले, पोरी 6 महिन्यात तुझ्या सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला सासरी जायचं आहे.
वडील म्हणाले, मग ठीक आहे. मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्यनेमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील, तुझ्या मुठीत असतील. सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही. नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्यनेमाने या मंत्राचा जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे. म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेलं काम तुला करायचं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीनच चांगलं झालं. मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता. त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा, मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे. तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कोणालाही उलट उत्तर करू नकोस. 6 महिने या गोष्टीचं तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मुलगी म्हणाली, हो बाबा, मीही करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे. 6 महिने तू ही साधना कर. त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो. सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही, कोणीही काही बोललं नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, पोरी, तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर. कोणालाही काहीच म्हणू नकोस. तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. मित्रांनो, शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहोत. सासूबाई म्हणाले, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला घेऊन निघून जा. आम्हाला हिची काहीच गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो, ताई, हिला एक संधी द्या, कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते. एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासूबाई म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात तर ठीक आहे. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. शेठ सांगतो, पोरी, फक्त 6 महिने जाऊ दे. कोणालाही काहीच बोलू नकोस, कोणालाही उलट उत्तर करू नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव. कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे, रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस. मित्रांनो, इतकं म्हटल्यावर शेठ त्याच्या घरी निघून जातो. पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते. सुनबाई सासूबाईंना म्हणते, आई, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती. परंतु सुनबाईने जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई, आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. सासूबाई विचार करू लागली की तिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. ही उलट गंगा कशी वाहू लागली? ही आमची तीच सुनबाई आहे ना, जी मला उलट उत्तर करायची, मला चेटकीन म्हणायची, परंतु आजही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे. सुनबाई म्हणाली, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आत्तापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. मित्रांनो, म्हणतात ना की सासूबाईला आणखी काय हवं आहे. जर सुनबाई सासूबाईच्या चरणामध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई, मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईचे मन प्रफुल्लित होते आणि ती सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होते. मित्रांनो, सासूबाईंनी सुनबाईला आशीर्वाद दिला. त्यानंतर शेठची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकघरामध्ये जाऊन जेवण बनवू लागली. मित्रांनो, शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले. सुनबाईने जेवण बनवले आहे हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली. इतक्यात सासरा घरी येतो. तेव्हा शेठची मुलगी सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते, बाबा, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवणाचे ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो.
तो विचार करत असतो, ही तीच सुनबाई आहे का जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे, परंतु आज माझ्या पायांना स्पर्श करीत आहे, माझ्या पाया पडत आहे. मित्रांनो, सासऱ्याला दुसरं काय हवं असतं? त्याच्या मुलाने, त्याच्या सुनबाईने त्याचा आदर करावा, त्यांना वेळेवर अन्नपाणी द्यावे. यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असते. मित्रांनो, आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठू लागली होती. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. शेठच्या मुलीला वडिलांचं बोलणं चांगलं लक्षात होतं की कोणी कितीही काहीही बोलू द्या, कोणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचं तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक वाग. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे, त्यामुळे मुलगी विचार करायची. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. मित्रांनो, शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. आणि जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सुनबाईला त्यांच्या जवळ बोलवले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस. तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. मित्रांनो, एका सुनबाईला दुसरं काय हवं असतं? सुनबाईला घराचं सर्व राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलवलं आणि सांगितलं की आजपासून तो जे काही पैसे कमावून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे, कारण की ती आता या घराची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. मित्रांनो, सासूबाईचे हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे. 1 महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि 1 महिन्यातच परिणाम दिसत आहे. आता मी या घराची राणी बनली आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्यानुसारच वागत आहेत. त्यामुळे मला दुसरे काय हवं होतं? हेच तर हवं होतं. मित्रांनो, ती मुलगी आता खूपच खुश होती. आता सासरची लोक तिचे कौतुक करू लागले होते. शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते. हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसे 2 महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले. तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली, चांगला स्वभाव निर्माण झाला. शेठची मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, पोरी, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, चेटकीन आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाहीत, मूर्ख किंवा चेटकीन नाहीत. ते तर माझे आई वडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते. माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजणच खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो. मला काय नकोय, काय हवं याची तो काळजी घेत असतो. सर्वजणच खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आहे. मित्रांनो, जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे. आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्या सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की माहेरून या 3 गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नका. पहिली गोष्ट आहे हट्टीपणा. म्हणजे ज्या मुली हट्टी असतात
त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा तुम्ही सासरी जाता तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पूर्ण केले जात नाहीत. म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे, जो पण राग आहे, तो राग तुमचे आईवडील सहन करतील, परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाहीत. आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून सासरी जावे. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असता, तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत, कारण तुम्ही एक मुलगी आहात. परंतु जर तुमची तीच सवय तुमच्यासोबत सासरी गेली, तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल, तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरची लोक सहन करत नाहीत. यामुळे तुमचे घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे. म्हणजे माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत जे कठोर बोलायचा, ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले, परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाही. तर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे घराची शांतता बिघडून जाईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील. त्यामुळे तुम्ही माहेरून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणासुद्धा घेऊन जाऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.